ब्रह्मविद्वान श्री स्वामी समर्थ महाराज, तेजोनिधी सद्गुरू दादासाहेब आणि प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमौली यांच्या चरणी त्रिवार वंदन. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुगीतेमध्ये सद्गुरूंना अनेक स्तोत्रामध्ये अनेक श्लोकांमध्ये वंदन केलेले आहे. आणि या श्लोकामध्ये असं म्हणतात की माझ्यासारखा जो अंध आहे, अंध अर्थात अज्ञानतिमिर, अज्ञानाच्या अंधकारामध्ये जो चचपडतो आहे, अशा शिष्याच्या डोळ्यामध्ये अंजन अर्थात ज्ञानदृष्टी देणारे हे सद्गुरू आहेत आणि त्या सद्गुरूंना मी वंदन करतो, असं या श्लोकामध्ये गुरुतत्वाला वंदन केलेलं आहे. आणि हे गुरुतत्व जे आहे आज तुमच्या माझ्यासाठी भगवान दत्तात्रेय असतील किंवा पूर्ण परब्रह्म भगवान स्वामी महाराज असतील, यांच्या स्वरूपामध्ये विद्यमान आहे. आणि या गुरुतत्वाचा महोत्सव अर्थात दत्त जयंती महोत्सव सध्या सुरू आहे. दत्त नवरात्र सुरू आहे आणि या दत्त नवरात्रातला आजचा तिसरा दिवस. गुरुतत्व भारतीय संस्कृतीने जगाला 4 महत्वपूर्ण गोष्टी दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत आणि त्या शाश्वत आहेत. त्याची पहिली आहे गीता, दुसरी आहे गंगा, तिसरी आहे गायत्री आणि चौथं आहे गुरुतत्व. गंगा नदी जगामध्ये आपल्याला पावन करण्यासाठी अवतरित झाली. ही भारताने दिलेली फार मोठी देणगी जगासाठी. दुसरी आहे ती गायत्री. गायत्री अर्थात गायत्री मंत्र जो आहे, आपल्या देशाला आपण जे भारत म्हणतो, भा म्हणजे तेज आणि रत म्हणजे तेजामध्ये रत असलेला. आणि हे तेज आपण कोणाकडे मागतो तर भगवान सूर्यनारायणाकडे मागतो, ते गायत्री मंत्राच्या मार्फत. गायत्री मंत्राचा अर्थ जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये आपण सूर्याला विनंती करतो की त्या सूर्याने आमच्या बुद्धीला तेज द्यावं. आणि म्हणून असं गायत्री. तिसरी आहे गंगा झाली, गायत्री झाली, त्यानंतर गीता आणि चौथं आहे गीता तत्व आणि चौथं आहे गुरुतत्व. यामध्ये आज आपला जो विषय आहे गुरुतत्वाचा हा महोत्सव सुरू आहे आणि त्यामध्ये आज गीता जयंती आहे. 2 गकार एकत्र आलेले. आज दिवसभर आपण पहिल्या सत्रामध्ये, दुपारच्या सत्रामध्ये आपण गीताही याद केलेला आहे. आणि ही जी गीता जी आहे, ही गीता तुम्हा आम्हाला, आता गीता आमच्या घरामध्ये आम्हाला गीतेची पहिली ओळख कुठे होते तर ज्यावेळेला आम्ही टीव्हीवर एखादा जुना पिक्चर पाहतो आणि त्या पिक्चरमध्ये पोटाचा सीन असतो त्यावेळेला. त्याशिवाय आम्हाला गीता कधी दिसत नाही. आता थोडासा डिजिटल हे आहे, गीता परिवार वगैरे इत्यादी अनेक संस्थांमुळे गीता घरोघर पोहोचली. परंतु मी शपथ घेतो की गीता तेवढंच आम्हाला ते पिक्चरमध्ये तेवढंच दिसत होतं. ती सुद्धा गीता बांधलेली कापडामध्ये खरी गीता असते की नाही माहीत नाही. म्हणून खोटी शपथ घेण्यापुरती आम्हाला ती गीता आतापर्यंत माहीत होती. आणि आज त्या गीता जयंती आहे. आज एकमेव ग्रंथ आहे की ज्याची जयंती साजरी केली जाते आणि त्यानिमित्त आपण आज गीता याग हा आपण संपन्न केलेला. गीता आम्हाला काय शिकवते? गीता आम्हाला जगायला शिकवते, आम्हाला मरायला शिकवते. खरं तर असं जर म्हटलं तर लोकांना आश्चर्य वाटेल की अनेक सगळे ग्रंथ आहेत, कसं जगावं, कसं जगू नये, नीतिमत्ता कशी असावी, हे सगळे सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. परंतु मरावं कसं हे गीता आणि ज्ञानेश्वरी का तर ती गीतेवरची टीका आहे म्हणून. आणि म्हणून ही गीता जी आहे आम्हाला मरावं कसं हे सुद्धा शिकवलं. आणि म्हणून ही जी गीता जी आहे ही त्या भगवान श्रीकृष्णाने रणांगणावर असताना त्या अर्जुनाला सांगितलेली. आणि तेव्हापासून आज 5000 वर्ष झाली असतील कदाचित, माहीत नाही, ते आपण गणती करू शकत नाही, पण ती आजही आम्हाला मार्गदर्शन करते जर तिचं अनुसरण आम्ही केलं तर. ही जी गीता आहे यामुळे आम्ही स्वामी समर वाचतोय. स्वामी महाराज आम्ही आज ही गीता सांगितली भगवान कृष्णाने. परंतु एक महात्मे असे सांगतात की गीता ही भगवान श्रीकृष्णाने सांगितलीच नाही. भगवान श्रीकृष्णाने सांगितली नाही म्हणजे काय तर गीता ही एका चैतन्याने सांगितलेली आहे. भगवंत चैतन्य रूपामध्ये तिथे उपस्थित होतो. आणि म्हणून आज जर आपण गीतेचं पुस्तक वाचलं, आज गीतेचं असेल तर समोर काढा, त्यामध्ये कुठेही प्रश्न उवाचे नाहीये. तिथे भगवान उवाचे प्रत्येक ठिकाणी.
कारण ही गीता ही श्रीकृष्णांनी सांगितलेली नसून ही चैतन्याने सांगितलेली आहे आणि या चैतन्याचा शोध आपल्याला घ्यायचा. ही जी गीता आहे त्यामध्ये गंगा, गायत्री, गीता, गुरुतत्व हे सगळं आहे. ह्याच्यामध्ये आज गीतेचं अनुसरण का आम्हाला करायचंय, तर आज आम्हाला आमच्या जीवन जगत असताना अनेक संकटांना तोंड द्यावं लागतंय. आम्हाला परमार्थ करायचा आहे, आम्हाला प्रपंच सुद्धा करायचा आहे. हे सगळ्या दोन्ही प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन्हीमध्ये मार्गदर्शन करणारी काय असेल तर ती आम्हाला ही गीता आहे. आणि माझी जी नशीब किंवा माझं पूर्व सुकृत असं म्हणेल की गेले 2-3 वर्ष मला दाणीताई सूचना माझ्या आज्ञा करतात की नाही तू गीतेवरच बोल. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं यावेळेला सुद्धा की गीताईचाच दिवस तू निवड आणि त्या दिवशी ये. तर म्हणून हा आजचा हा जो दिवस आहे याचं महत्त्व याचा थोडासा आपण उहापोह करू. परंतु ही जी गीता आहे ही संस्कृतमधली आहे आणि आज तुमच्या माझ्या समोर आम्हाला जी गीता स्वामी महाराजांनी दिली ती आमचं स्वामी चरित्र. म्हणून आज थोडासा याचं कॉम्बिनेशन आपण याचं एक स्वामी चरित्र आणि गीता याची सांगड ती आपण थोडीशी एक अर्धा पाऊण तासामध्ये पाहूया. ज्यावेळेला आम्ही गीता वाचतोय संस्कृत आहे कळत नाही म्हणून आम्ही गीताई ही जी गीताई विनोबा भावेंनी लिहिलेली आहे तिचे आम्ही जर वाचलं आणि नंतर आम्ही जर गीता वाचली तर आम्हाला गीतेचा अर्थ सहजपणे लक्षात येईल. ही गीता वाचत असताना स्वामी चरित्राचा जे स्वामी चरित्र आपण नित्य आपल्या पठणामध्ये आहे ज्या स्वामी चरित्रातलं आम्ही जे स्तवन जे आहे ते आम्ही रोज म्हणत असतो. कोणतीही सेवा सुरू करायची म्हटली की आम्ही स्वामी स्तवनाने सुरू करतो. आणि मग त्या स्वामी स्तवनामध्ये शेवटची अर्धी ओळी आहे प्रपंच आणि परमार्थ तेडे सुगम मज लागी. अर्धीच ओळी बरं का, मी अर्धी त्याच्या आधीची अर्धी ओळी आपण शेवटी पाहूया. प्रपंच आणि परमार्थ तेडे सुगम मज लागी. आता प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय, या प्रपंचाचा आणि या परमार्थाचा दोन्हीचा उल्लेख या स्वामी स्तवनामध्येच आहे. थोडेसे संदर्भ, कारण जर चांगलं लोकांपर्यंत श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर संदर्भासहित बोलणं मला खूप आवडतं. त्यामुळे जरा संदर्भ लिहून आणलेले तुमच्याही समोर स्वामी स्तवन स्वामी चरित्र असेल काढा सगळ्यांनी, ज्याच्यासमोर पोथी असेल त्याने, जे समोर बसले असेल त्याने. स्वामी स्तवन नित्यसेवेचं असेल पुस्तक त्यामध्ये सुद्धा हे आहे. स्वामी स्तवन सुरुवातीलाच दिलेले आणि शेवटची ओळी आहे प्रपंच आणि परमार्थ तेणे सुगम मज लागी. याच्यामध्ये प्रपंच आणि परमार्थ अशा दोन गोष्टी आणि मध्ये शब्द आलेला आहे, म्हणजे दोन गोष्टी आहेत. मग प्रपंच म्हणजे काय, प्रपंच म्हणजे काय तर मुलंबाळ, पत्नी, नवरा, सासू सासरे, दीर जाऊ, नंदा एवढंच म्हणजे प्रपंच का, तर एवढा म्हणजे नुसता प्रपंच नाही, हा बाह्य दिसणारा प्रपंच. पण खरा प्रपंच आपल्या आतमध्ये असतो आणि तो त्याचा उल्लेख या स्वामी स्तवनामध्ये केलेला आहे. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधून तुझ्या कृपे. स्वामी महाराजांना विनंती करताना स्वामी चरित्रकार म्हणतात की तुझ्या कृपेने आम्हाला हा प्रपंच बाधू नये. आणि प्रपंच म्हणजे काय तर याच्यामध्ये आशा मनीषा तृष्णा. आम्ही इथे केंद्रामध्ये येतो, प्रपंचामध्ये कुटुंबामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असतो, त्याच्यामध्ये आम्हाला आशा तृष्णा. आशा म्हणजे काय तर एखादी गोष्टी कुठली तरी इच्छा आणि ती जर इच्छा बऱ्याच काळ पूर्ण झाली नाही तर मग काय लागते तृष्णा म्हणजे तहान, कधी एकदा मिळतोय. आशा मनीषा, मनीषा म्हणजे सुद्धा कामना, काहीतरी इच्छा. आज शेकडो लोक गुरुचरित्र वाचायला बसलेले आहेत, याच्यामधला फक्त स्वामींसाठी गुरुचरित्र वाचलं असं कोण आहे त्यांनी हात वर करा. नाही, मनीषा आहे, गुरुचरित्र वाचतोय, आम्ही प्रदक्षिणा करतोय, आम्ही एक खडीसाखर आणि नारळ जरी स्वामींना ठेवला तरी त्याच्यामध्ये आमचं आयुष्यभराचं काहीतरी आम्ही त्या स्वामी महाराजांकडे मागून घेतो. मराठीमध्ये म्हण आहे, आवळा देऊन कोहळा मागायचा. एक नारळ आणि खडीसाखर 5-25 रुपये आम्ही स्वामींमध्ये समोर ठेवतो, परंतु मग जेवढं काही आशा आहेत, मनीषा आहेत, तृष्णा आहेत, ह्या सगळ्या आम्ही स्वामी महाराजांकडे मागतो. आणि म्हणून हा प्रपंच, आणि हा प्रपंच कुठे आहे, बाहेर नाही, हा प्रपंच आपल्या आतमध्ये आहे. आणि म्हणून हा प्रपंच आम्हाला बाधा करू नये, या प्रपंचाची बाधा होऊ नये, आणि ही विनंती स्वामी स्तवनामध्ये आम्हाला केलेली. कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या पूर्वे. कल्पना आणि वासना, आज डिजिटल जमाना आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, सगळं जग आपल्या हातामध्ये. पण 5-50 वर्षापूर्वी
मोबाईल किंवा टी व्ही नव्हते, रेडिओ नव्हते, अशा काळामध्ये एक फार मोठे कीर्तनकार आहे आणि त्यांचं एक वाक्य आहे की पुरुषाचा पाय घसरायला एक कॅलेंडर सुद्धा पुरेसे आहे. म्हणजे काय, पूर्वीचं काळीचं तुम्ही रसाची गुऱ्हाळ पाहिली तर त्याच्यामध्ये सगळे श्रीदेवीची, सगळ्या नट्या नटींचे कॅलेंडर लावलेले असायचे. आणि पूर्वी बघा पिक्चरच्या थिएटरच्या बाहेर मोठी पोस्टर असायचे आणि पुरुष म्हणजे एखादा व्यक्ती ते बघत बघत त्याच्याकडे तासंतास बघायचे आणि मग ज्या कल्पना आणि वासना मनामध्ये येतील त्या भयंकर होत आणि त्याच्यामुळे सुद्धा पाय घसरत होता. म्हणजे एवढंसं कारण सुद्धा आमच्या या वासनेला, त्या वासनेची जो अग्नी आहे तो पेटायला कारणीभूत ठरतो. आणि म्हणून हा प्रपंच आहे आणि हा प्रपंच आम्हाला बाधा होऊ नये म्हणून स्वामी चरित्र हे चरित्रकार जे आहेत ते महाराजांना, स्वामींना विनंती करतात. दुसरं आहे परमार्थ. कारण सुगम काय व्हायचंय तर प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागेल, दोन्ही सुगम व्हावे, सोपे व्हावे. सुगम याचा अर्थ सोपं व्हावं. त्याच्यानंतर परमार्थ आहे. परमार्थ याचा अर्थ काय, सकाळी उठून देवपूजा करणं म्हणजे परमार्थ आहे का? सप्ताहामध्ये गुरुचरित्र वाचन करणं म्हणजे परमार्थ आहे का? होम यज्ञ याग करणं म्हणजे परमार्थ आहे का? याची जर गोष्टी आपण जर थोडासा विचार केला तर ह्याचं कदाचित उत्तर नाही असंच येईल. कारण हा म्हणजे परमार्थ नव्हे. खरं तर परमार्थ याचा अर्थ आमचाच आम्ही घेतलेला शोध आहे आणि हा शोध कुठेही बाहेर मिळत नाही. मी कुठे जगामध्ये गुगल आपण सर्च केलं तर जगामधलं सगळं काही त्या गुगलवर आपल्याला सापडतं, परंतु मी शोधायचं म्हटलं तर मी शोधून तिथे सापडत नाही. कारण आम्ही बाहेर शोधतो. एक नुकतीच या संदर्भात एक छोटीशी कथा ऐकली, वाचली, ती थोडी सांगावीशी वाटते. एक हिऱ्याचा व्यापारी असतो आणि आपण जर हिरे बाजारात किंवा सोन्याच्या बाजारात गेलो तर तिथे आपल्याला आपल्यासारखे गिऱ्हाईक तिथे असतात. त्यानंतर तिथले दुकानदार म्हणजे स्वतः व्यापारी ते असतात. पण याच्या व्यतिरिक्त असे अजून दुसरी लोक असतात, ते म्हणजे चोर आणि दरोडेखोर, की जे तुमच्यावर पाळत ठेवून असतात. कोण कुठला माल घेतोय, कोण म्हणजे किती ऐवज घेतलाय, खरेदी केलाय, लग्नाचा ऐवज, आणि मग त्याची पाळत ठेवायची आणि मग पुढे दरोडा घालायचा, चोऱ्या करायच्या, घर बंद असेल तिथे जाऊन त्या सगळा ऐवज लुटायचा. असाच एक हिरेचा व्यापारी असतो. तो आता आपण पाहू सुरत सारखा व्यापार आहे, तिथून हिरे घ्यायचे आणि दुसऱ्या देशामध्ये जाऊन, दुसऱ्या गावामध्ये जाऊन विकायचे शहरामध्ये. आणि असाच तो एक व्यापारी हिरे खरेदी करतो आणि तो व्यापारासाठी म्हणून प्रवासाला निघतो. आणि त्याच्यावर लक्ष ठेवून असलेला एक चोर जो असतो तो सुद्धा त्याच्यासोबत सात्विक किंवा सज्जनाचं सोंग घेऊन त्याच्यासोबत निघतो प्रवासाला. आपण पहिल्या दिवशी गुरुचरित्र वाचलंय, त्याच्यामध्ये कथा आहे श्रीपाद श्री वल्लभांची, की ज्याच्यामध्ये जो व्यापारी आहे त्याच्यासोबत तो चोर येतो. चांगलं सज्जन असल्याचा आव आणून तो त्याच्यासोबत प्रवास करायला सुरुवात करतो. असा असतो, ते दोघे प्रवास करायला सुरुवात करतात. हा जो चोर असतो तो अगदी इतका साळसूरपणाचा आवाज आणतो की त्याला सांगतो की नाही, बरं झालं तुम्ही माझ्यासोबत आहात, माझ्याजवळ ऐवज आहे. खरं तर हा चोर आहे, ऐवज त्याच्याजवळ आहे, पण हा म्हणतो माझ्याजवळ ऐवज आहे, तुमची मला सोबत होईल, आपण एकत्र प्रवास करू. पण ठीक आहे, आपण जाऊया. आणि मग प्रवास करत असताना एका ठिकाणी उतरायचं, रात्री घोड्यावरून प्रवास करायचा. रात्री उतरल्यानंतर जिथे सामान ठेवलेलं असेल, वळकटी ठेवलेली असेल, तर हा जो व्यापारी आहे, हा व्यापारी कुठे लघुशंकेला गेला, स्नानाला गेला, की हा काय करायचा की त्याचं सगळं अंथरूण पांघरून त्याच्या वळकटी, त्याच्या ज्या सामान जे आहे ते तपासायचा, ती हिरे कुठेच म्हणून. आणि रात्री झोपल्यानंतर हा जागाच, ह्याला तळमळ असायची, ही हिरे कुठे. मग हा झोपल्यानंतर वरती खुंट्याला त्याचे दप्तर, ते सगळं वळकट लावलेली आहे, सामानाच्या पिशव्या आहेत, त्या सगळ्या चेक करायचा. हा लघुशंकेला स्नानाला गेला की अंथरूण सगळं चेक करायचा. असं होता होता 2 दिवस होतात, 4 दिवस होतात, 8 दिवस होतात, परंतु त्याला ते हिरे काही सापडत नाही. आणि शेवटी असं होतं की आता प्रवासाचा शेवट येतो त्या गावामध्ये. आता ठीक आहे, आता आपण टाटा बाय बाय, तुम्ही इकडे जा, मी माझं गाव आलं. आणि मग त्यावेळेला तो आश्चर्य होतो की त्यावेळेला तो चोर कबूल करतो की महाराज किंवा व्यापारी महाशय, मी काही खरं तुमच्यासारखा व्यापारी नव्हे, तर मी कोण आहे, तर मी एक चोर आहे. तितक्यात तो व्यापारी म्हणतो, ज्यावेळेला तू मला पहिल्यांदा भेटलास त्यावेळेलाच मी तुला ओळखलो की तू चोर आहेस. तर
तर म्हणे ठीक आहे, हरकत नाही, जा तुझ्या तू वाटेने जा, माझ्या मी वाटेने जा. पण तो परत बोलवतो, अहो नाही मी चोर आहे, ठीक आहे, पण मला एक शंका आहे की 8 दिवस मी एवढं सगळं चाचपलं, तुमच्या सामानामध्ये, तुमच्या कोटाला किती खिशे आहे, तुमच्या सामानामध्ये काय काय चीज वस्तू, हे सुद्धा आता मला पाठ झालंय. एवढं सगळं मी चाचपडलं, पण मला तुम्ही ठेवलेली हिरे काही मिळाले नाही, त्याचं गुमक काय आणि त्याची काहीतरी युक्ती काय. तर म्हणे अरे वेड्या, मी 4 पिढ्या मी व्यापारी आहे, त्यामुळे आम्हाला हे सगळं आमचं लहानपणी आम्हाला शिकवलं जातं. ज्यावेळेला तू बळकटी टाकायचा, मी बळकटी टाकायचो, ज्यावेळेला तू बाथरूमला जायचास आणि मग दिवसभर मी जागा आहे, त्यावेळेला हे बघ हे हिरे माझ्या पोटाच्या खिशात आहेत. आणि ज्यावेळेला तू झोपायचंय आणि मग झोपायच्या अगोदर लघवीला जाऊन यावं म्हणून जायचास, त्यावेळेला मी ती पुडी जी आहे ती हळूच तुझ्या उशाखाली ठेवायचं आणि सकाळी परत तू लघवीला गेला की परत काढून घे. माझं काम तू सोपं केलं, मी निर्धास्त झोपलो, तू रात्रभर जागून त्या माझ्या हिऱ्यांची जी आहे ती काळजी घेतलीस, त्याचं संरक्षण केलंस. याचा मतीचा अर्थ काय? आम्ही जे सुख शोधतोय, आम्ही जे परमार्थ शोधतोय, तो परमार्थ दुसरीकडे नाहीये, तो आमच्याच उशाला आहे, तो आमच्या खिशांमध्ये, आम्ही दुसऱ्यांचे खिशे चालचं पडतोय. आणि म्हणून परंच आणि परमार्थ तेडे सुगम मजला, की हा परमार्थ आम्हाला कसा सोपा आहे, तो आज आम्हाला एवढं सगळं सांगायचं कारण मूळ आता विषयावर येऊ, गीतेच्या विषयावर. हा जो परमार्थ कसा करावायचा आहे तो आम्हाला ही गीता शिकवते, हा संसार कसा करायचा आहे हा आम्हाला गीता शिकवते. गीतेचे अनेक विषय सगळे एका तासामध्ये शक्य नाही, परंतु यातला एक छोटासा विषय आपण घेऊया आज. आणि म्हणून सुरुवातीला आपल्याला गीता काय शिकवते. गीता 4 आश्रम म्हणजे विद्यार्थी आहे, गृहस्थाश्रम आहे, संन्यासाश्रम आहे, वानप्रस्थ आहे, यांनी कसं वागायचं ते सुद्धा गीता शिकवते. विद्यार्थ्यांनी कसं वागायचं ते शिकवते. संन्यासी कोणाला म्हणायचं ते शिकवते. आज जगामध्ये जगाच्या केंद्राच्या बाहेर पडलं तर आज जातीमध्ये भांडण लागलेली आहे. परंतु क्षत्रिय म्हणजे काय, त्याचे गुण काय, कोणाला क्षत्रिय म्हणावं, कोणाला ब्राह्मण म्हणावं, याचे गुण काय, ते गुण असतील तर तो ब्राह्मण आहे, ते गुण असतील तर तो क्षत्रिय आहे, हे सुद्धा आम्हाला गीता सांगते. सात्विक यज्ञ म्हणजे काय, यज्ञाचे प्रकार आम्हाला गीता सांगते. आम्हाला आम्ही जे अन्न खातो त्याचे सात्विक, राजसिक, तामसिक प्रकार पडतात, त्याचे आम्हाला ही गीता सांगते. आम्ही यज्ञ करतो, त्या यज्ञाचे प्रकार आम्हाला गीता सांगते. आम्ही दान करतो, दान देतो, त्या दानाचे प्रकार आम्हाला गीता सांगते. हे सगळं सांगते. परंतु त्यामध्ये एवढं सगळ्या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर तो फार मोठा विषय. आणि म्हणून त्यातला एक महत्वाचा विषय आज आपण घेऊया की गीता आम्हाला जगायचं कसं शिकवते. आज मला वाटतं आपण बसलेले सगळे गृहस्थाश्रमी आहोत, कुणीही तर संन्यासी नाही, बरोबर. मग आपल्या या गृहस्थाश्रमाचा त्याच्याशी निगडीत आम्हाला काहीतरी तो जो आपण विषय जो आहे तो आज आपण पाहूया. गीतेच्या 2-3 अध्यायामध्ये भगवंतांनी कर्मयोग सांगितलेला आहे. आणि हा कर्मयोग सांगत असताना मगाशी आपण म्हटलं की आम्हाला परमार्थ करायचा आहे, प्रपंच करायचा आहे, हे सुगम, हे सोपं कसं होईल. आणि मग हे सोपं कसं होईल हा जो प्रश्न आज आपल्याला पडलाय, तोच प्रश्न ज्यावेळेला सृष्टी उत्पन्न झाली त्यावेळेला ज्यावेळेला जे मानव निर्माण झाला त्यावेळेला सगळ्या मानवांना पडला. आणि हा प्रश्न त्यांनी त्या ब्रह्मदेवाला केलेला आहे. आणि मग 3ऱ्या अध्यायामध्ये 10वा श्लोक आहे. कोणाकडे असेल गीता तर काढा समोर. सहयज्ञ प्रजा सृष्टा पुरोवाच प्रजापती म्हणजे ब्रह्मा. या प्रजापतीने ज्यावेळेला ही सृष्टी प्रजा उत्पन्न केली आणि त्या प्रजा उत्पन्न केल्यानंतर त्यांना काहीतरी उपदेश दिला. कशाचा उपदेश केला की तुम्ही कसं वागायचं. आणि हे वागत असताना त्यावेळेला तो ब्रह्मदेव या संदर्भातलं मौलींनी ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड लिहिलेलं आहे. ब्रह्मदेव म्हणतो की तुम्हा वर्ण विशेषवरी आम्ही हा स्वधर्मची वाहिला असे. हा तुम्ही जे जन्माला आलेला आहात तर तुम्हाला एक आम्ही स्वधर्म, स्वतःचा धर्म हा तुम्हाला वाहिलेला आहे, म्हणजे दिलेला आहे. आणि तुम्ही ह्या स्वधर्माचं फक्त पालन करा. आता स्वधर्माचं पालन करा म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई नव्हे. तर धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे कर्तव्य. जी कर्तव्य तुम्हाला मानवी जन्मामध्ये प्राप्त झालेली आहेत त्या कर्तव्य तुम्ही करत राहा. मला कर्तव्य कुठली, जसं जसं वय वाढतं आम्ही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातो त्याप्रमाणे आमचं कर्तव्य बदलतं. 8 वर्षाचा मुलगा आहे, 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं कर्तव्य काय असेल, विद्यार्जन करणं.
गुरुसेवा करणं, आईवडिलांची सेवा करणं, त्यांच्या आज्ञेमध्ये राहणं हे त्या विद्यार्थ्याचं कर्तव्य आहे. पैसा कमावणं त्यावेळेला त्याचं कर्तव्य नाही. पण हाच विद्यार्थी ज्यावेळेला 20-25 वर्षाचा होतो त्यावेळेला त्याचं कर्तव्य बदलतं. त्यावेळेला त्याचं कर्तव्य काय की चांगला कामधंद्याला लागा, चांगलं पुरुषार्थ गाजवा. हाच 25 वर्षाचा जो व्यक्ती आहे तो वय वाढत जातं. आता 60 आली, आता 60ला वेगळं कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे? आपल्या अनुभवाचा लाभ पुढच्या पिढीला द्यायचा आहे. म्हणून जसं जसं वय वाढतं तसं तसं कर्तव्य बदलतं. त्याचप्रमाणे आम्ही कुठल्या आश्रमामध्ये आहोत, आम्ही गृहस्थाश्रमामध्ये आहोत तर आमचं कर्तव्य वेगळं आहे. आम्ही संन्यास आश्रमामध्ये आहोत तर आमचं कर्तव्य वेगळं आहे. आम्ही नोकरी करत असू तर आमचं कर्तव्य वेगळं आहे. आम्ही जर धंदा व्यवसाय करत असू तर आमचं कर्तव्य वेगळं आहे. आम्ही गृहिणी आहोत तर आमचं कर्तव्य वेगळं आहे. आणि म्हणून प्रत्येकाला हे कर्तव्य दिलेलं आहे. आणि म्हणून ब्रह्मदेव सांगतो तुम्हाला जे जे कर्तव्य तुमच्या प्राप्त झालेलं आहे ते तुम्ही निष्ठेने ते पार पाडलं पाहिजे. आणि म्हणून मग पुढे सांगतात, आणि मग हे गृहस्थाश्रमासाठी मग अशा आपण विषय घेतला की आपण गृहस्थाश्रमासाठी मग कुठलं कर्तव्य सांगितलेले तर इथे माऊली सांगतात अग्निमुखी हवन न करील. आता हे जे कर्तव्य आहे याच्यामध्ये 5 गोष्टी सांगितल्यात गृहस्थाश्रमाच्या. गृहस्थाश्रम आपण सर्वजण आपण आपल्याला काय कर्तव्य आहे तर अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळी भोजन ब्राह्मणांचे, विमुख होईल गुरुभक्ती, आदरू न करील अतिथी, संतोषू नेदिल ज्ञाती आपुली ये. म्हणजे जो गृहस्थ आहे ही 5 कर्म करणार नाही त्याला पण पुढे काय जो दंड द्यायचा आहे तो काळ दंड देईल असं माऊली म्हणतात. म्हणजे कुठले कुठले तर अग्निमुखी हवन, अग्निमुखामध्ये हवन करणं हे गृहस्थाश्रमाचं कर्तव्य सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला प्रभुभूत दादांनी काय दिलेलं आहे? पंचमहायज्ञ दिला आहे. आणि त्या पंचमहायज्ञामध्ये हेच अग्निमुखी हवन जरा कळायला सोपं अवघड जातं, पण तेच आम्हाला दादाने सोपं करून सांगितलं की अग्नीला थेंबर तूप द्या, कागदाचा गोळा पेटवून त्याच्यावर 2 थेंब तुपाचे घाला. दुसरं आहे देवता पूजन. तिसरं आहे भोजन ब्राह्मणांचे. ब्राह्मण याचा अर्थ मागाशी मी म्हटलं ब्राह्मण म्हणजे जातीत जन्माला आलेला नव्हे तर ब्राह्मण विशिष्ट पुढे 13व्या अध्यायामध्ये 13व्या-14व्या पुढच्या अध्यायामध्ये ब्राह्मणाचे गुणधर्म सांगितलेले आहेत. आणि मग असा जो ब्राह्मण म्हणजे सज्जन. आणि मोरेदादांनी तर अभिनव व्याख्या ब्राह्मणाची केलेली आहे की जो पूर्ण ब्रह्माला निर्माण करतो. पूर्ण ब्रह्म म्हणजे अन्न, आणि म्हणून अन्न निर्माता जो आहे तो शेतकरी, तो ब्राह्मण. आणि म्हणून आपल्याला पंचमहायज्ञामध्ये पुढचा जो यज्ञ सांगितलेला आहे तो हाच ब्राह्मण भोजन अर्थात अतिथी. दारामध्ये जो कोणी येईल सज्जन, त्या सज्जनाला संतोष द्यायचा. मग त्याला चहा असेल, त्याला जेवण असेल, कुठल्या वेळेला येतो त्यावर अवलंबून आहे. सकाळी 8 वाजता आला तर कोणी जेवण घालणार नाही. तर म्हणून त्यानंतर तिसरं आहे गुरुभक्ती. गुरुभक्ती करणं हे गृहस्थाश्रमाचं. खरं तर गुरुभक्ती हे कुठल्याही आश्रमात असू दे किंवा कुठल्याही धर्मात असू दे, गुरुभक्ती हे प्रत्येकाला कर्तव्य सांगितलेलंच आहे. आणि म्हणून गुरुभक्ती करणं. आता गुरुभक्ती करणं परत हाच विषय. गुरुभक्ती म्हणजे करणं म्हणजे काय? गुरुचे पाय दाबणं आहे का? गुरुच्या समोर नुसतं बसून राहणं आहे का? नुसतं जप करत राहणं आहे का? नाही. तर गुरु सेवेमध्ये कार्यरत राहणं. गुरूंनी सांगितलेला विचार जो आहे तो विचार जगापर्यंत पोहोचवणं, आणि जगाच्या पर्यंत पोहोचवण्याआधी तो आधी स्वतः अंमलात आहे, ही गुरुभक्ती आहे. आणि म्हणून ही गुरुभक्ती आज दिंडोरी प्रणित मार्गामध्ये ग्राम अभियान आहे, ही आम्हाला एक फार मोठं साधन आहे गुरुभक्ती करण्याचं. पण गोष्ट अशी होती की 2-4 दिवस केंद्रात आला की लगेच हा दुसरं केंद्र स्थापायला सुरुवात करतो. तसं नाही. तर आधी म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात आता उरलो उपकारापूर. आता म्हणजे केव्हा? तर ज्यावेळेला स्वतः सिद्ध झाल्यानंतर आपल्या स्वतःच्या कल्पना, गुरुभक्ती म्हणजे काय, स्वामी महाराज काय, नित्यसेवा म्हणजे काय, हे आमच्या स्पष्ट कल्पना आमच्या झाल्या पाहिजे. त्यावेळेला आम्ही जगाला उपदेश करू शकतो. आणि म्हणून गुरुभक्तीमध्ये आपल्याला ते करता येईल. त्यानंतर अतिथी पूजन. अतिथीचा सन्मान करणं हे गृहस्थाश्रमाचं काम आहे, संन्यासाचं नव्हे. उद्या एखादा संन्यासी महात्म्य असेल त्याच्याकडे आम्ही जर गेलो आणि आम्हाला जेवायला वाढा तर नाही, तो म्हणतो अरे माझाच संसार नाही तर मी तुम्हाला कोणाला वाढतो. आणि म्हणून भागवतामध्ये तुम्ही भागवत वाचत असाल, भागवतामध्ये हा गृहस्थाश्रम जो आहे तो बाकी सर्व आश्रमाचा आधार सांगितलेला आहे. वानप्रस्थ आश्रम आहे, संन्यास आश्रम आहे. संन्यासाला भोजन कुणी भिक्षा कुणी वाढायची, ती गृहस्थाश्रमाने वाढायची. आणि म्हणून ह्या गृहस्थाश्रमाच्या आधारावर बाकीचे आश्रम
हे चालू आहे. आणि म्हणून अतिथी पूजन. आणि अतिथी पूजन हे आपण आज गुरुचरित्र वाचतोय. दत्त महाराजांचे दोन्ही अवतार झालेत हे अतिथी सेवेने झालेले आहेत. सुमती माता असेल किंवा अंबा माता असेल, दोघींनी भिक्षा वाढलेली, त्यावेळेला पुढे अवतार झालेले. गुरुचरित्र आज आपण सर्वांनी वाचलंय. आणि म्हणून अतिथी सेवा हे आपल्याला, आणि हा सगळा जो उपदेश आहे तो गीतेमध्ये एका श्लोकामध्ये इथे त्या ब्रह्मदेवांनी त्याच्या प्रजेला दिलेला आहे 3ऱ्या अध्यायामध्ये. आणि म्हणून गृहस्थाश्रम गीता आम्हाला आचरणात आणायची ती कशी, तर याच मार्गात. आणि म्हणून आम्हाला ही गीता साधी सोपी ब्रह्मीभूत दादांनी करून दिली. पंचमहायज्ञ नित्य करा. आणि हा जर नाही केला तर पुढे माऊलीजी काय म्हणतायत की संतोषू नेदिल ज्ञाती आपुले ऐसा स्वधर्म क्रिया रहितू. म्हणजे असा स्वधर्म जो करीत नाही, रहित म्हणजे जो करणार नाही, केवळ भोगासक्तू म्हणजे फक्त कमावलेलं स्वतःपुरतंच भोग घेतोय, असा कोण आहे, तर अशाला काळ दंड देईल. आता काळ दंड देईल म्हणजे कोण, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कोरोना येऊन गेला, महामारी येत आहेत, पूर येत आहेत, दुष्काळ पडत आहे. महामारी नाही आली आमच्या शहरामध्ये, इथे पिंपरी चिंचवडमध्ये, अकोल्यामध्ये पूर्ण जरी नाही आला, दारामध्ये गाडी असते, उडून झाडाची फांदी पडते, आमची गाडीचे नुकसान होतं. काळ दंड देईल. आणि म्हणून आज जगामध्ये जर निसर्ग कोपलेला आहे त्याचं मुख्य कारण आहे की आम्ही आमचं स्वधर्म करत नाही. आणि या स्वधर्मामध्ये आम्हाला नित्य पंचमहायज्ञ जो सांगितलेला तो आम्ही नियमितपणे हा केलाच पाहिजे. आणि म्हणून हा नित्य जो पंचमहायज्ञ आहे, हा पंचमहायज्ञ दादाने अगदी साधा सोपा करून सांगितला. पण त्याचं मूळ जे आहे त्याला प्रमाण आहे. जरी गीतेमध्ये जरी असलं त्याला महाभागवतातला श्रीमद भागवतामध्ये सुद्धा प्रमाण आहे. आपल्यापैकी कोणी प्रश्नोत्तर करणारे असतील, सेवा समजून देणारे असतील, त्यांना जर विचारलं की हा पंचमहायज्ञ आला कुठून, तर त्यांच्यासाठी कोणी लिहून घ्या श्लोक क्रमांक भागवतामधला 11 स्कंदामधला 50 क्रमांकाचा श्लोक आहे. श्लोक असा आहे, वेदाध्याय स्वधा स्वाहा बलन्यादैरो यथोदयम देवर्षी पितृभूतानी मद्रुपांड्यन वही यजते. वेदाध्ययन म्हणजे ऋषी यज्ञ. त्यानंतर स्वाहा, स्वाहा म्हणजे देव, आपण जे देवांना तूप देतो ते. स्वधा म्हणजे पितृकर्म आहे, म्हणजे कावळ्याला घास. त्यानंतर बली म्हणजे काकबली, कावळ्याला घास. म्हणजे गृहस्थाने ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, काकबली, भूतयज्ञ आणि अन्नदान. अन्नदान म्हणजे तिथे अतिथी पूजन. हे सगळं जे आहे इत्यादीद्वारा माझे स्वरूप असणारे ऋषी, देवता, पितर, मनुष्य आणि भूत यांचे पूजन करावे, असं भागवतामध्ये हा अगदी स्पष्ट श्लोक आहे. आणि त्याच्यातूनच हा पंचमहायज्ञ जो आहे त्यामधून दादांनी आपल्यासाठी पुढे दिलेला आहे. आणि म्हणून प्रपंच आणि परमार्थ. आणि मग इथे ब्रह्मदेव सांगतायत की जो कोणी, आणि मग ब्रह्मदेव पुढे सांगतात की तुम्ही बाकी काहीच करू नका. ब्रह्मदेव काय सांगतात की तुम्ही व्रते नियमून करावे. कुठलाही व्रत करू नका, कोणताही नियम करू नका. शरीराते न पिडावे, शरीराला काही पीडा देऊ नका. उपवास तापास काही करू नका. दुरी केव्हान वचावे तीर्थासी गा, तीर्थयात्रेला पण जाऊ नका तुम्ही. पुढे काय, योग यागाधिक साधने, योग करू नका, याग करू नका. साकांश आराधने, स आकांश म्हणजे कुठली आकांक्षा, म्हणजे कुठला तरी संकल्प करून आराधना, पारायण, स्तोत्र असं काही करू नका. मंत्र यंत्र विधाने झणी करा, मंत्र यंत्र काही करू नका तुम्ही. पण काय करा, स्वधर्म करा. आणि तो स्वधर्म म्हणजे हा पंचमहायज्ञ सांगितलेला. आणि म्हणून हा जर पंचमहायज्ञ केला तर आमचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सुगम होणार. इथे पुढे याच अध्यायामध्ये पुढे श्लोक आहे की जर असा स्वधर्म यज्ञ केला तर देवता प्रसन्न होतील. आणि देवता प्रसन्न, तुम्ही देवांना हविर्भाव द्या आणि देव तुम्हाला यथोचित भाग देतील. तुम्ही देव हे सगळे यज्ञ करा आणि मग यथाविधी पाऊस पाडणं, अन्नधान्य पिकवणं, हे सगळे जे भोग जे आहेत हे सगळे देव तुम्हाला अर्पण करतील. आणि म्हणून आम्हाला जर आमचा संसार नीट करायचा, प्रपंच जर नीट करायचा, तर आम्हाला हा पंचमहायज्ञ, हा स्वधर्म हा आम्हाला केला पाहिजे. पण एक गोष्ट आहे, ज्यावेळेला हा 3रा अध्याय आहे या कर्मयोग नावाचा आहे. आणि गीतेमध्ये जिथे जिथे कर्म सांगितले तिथे तिथे ते निष्काम कर्म आहे. निष्काम कर्मयोग म्हणजे काय, आम्ही कृती करायची, कर्म करायचे, परंतु त्यामध्ये त्याच्या मागे आम्हाला फळाची आशा ठेवायची. आणि हा निष्काम कर्मयोग असताना आपण दिंडोरीपुढे मार्गातून सेवा करत असताना आम्ही कुलदेवतेची सेवा आम्हाला सांगितलेली आहे. नियमितपणे करा. पितृयज्ञ, पितरांचे श्राद्ध पक्ष नियमित करा.
पण कशासाठी करा? पितरांचं श्राद्ध का करायचं? अनेक लोक नारायण नागबळी करतात, त्रिपिंडी विधी करतात, दर अमावस्येला हिरण्यदान करतात, पण काहीतरी मिळावं, अडचणी आलेल्या असतात, त्यातून मार्ग मिळावा म्हणून काय. पण हा पितृयज्ञ का करायचा आहे, श्राद्धकर्म का करायचंय? तर जे पितर आहेत त्यांच्या गतीसाठी करायचं. आणि त्यांना जर गती चांगली मिळाली तर ते आपोआप आशीर्वाद देणार आहे, मागायची आवश्यकता नाही. साधं उदाहरण आहे, समजा बाप मेला तर बापाची जी जागा असते ती आपोआप 4 मुलांच्या वाट्यावर जाते का नाही? काय करावं लागतं? काय 4 जे तलाठी असतात शोधत येतात, तर ती आपोआप आपल्या नावावर होती का? तसंच आहे, पितर जर संतुष्ट असतील तर ते आशीर्वाद देणारच आहेत. पण आम्ही त्यांच्या गतीसाठी म्हणून ते श्राद्ध करायचं. आम्ही आमची कुलदेवतेची ती कृतज्ञता म्हणून आम्ही तो मान सन्मान करायचा. कुलदेवतेचा मान सन्मान करतोय, आम्ही काय करतोय? साडी दिली की आम्हाला आयुष्यभर त्याचं वस्त्र मिळावं, सोन्याचा दागिना दिला की आम्हाला ते मिळावं, सगळे अलंकार आहेत ते. परंतु आम्ही देताना तिथे सुद्धा आमचा भाव कमी पडतो. कुलदेवतेची साडी आणि आपल्या बायकोची साडी याच्या किमतीत किती फरक असतो? तेवढा आमच्या भावात फरक आहे. हा फरक ज्यावेळेला बंद होईल त्यावेळेला ती कुलदेवता न मागता आशीर्वाद देणार आहे. मी म्हणत नाही की तुम्ही बायकोपेक्षा भारी किमतीची साडी द्या, पण दिवाळीला बायकोला जी किमतीची साडी घेतो तेवढी वर्षातून 3 वर्षातून एकदा ती कुलदेवतेला तेवढी घेतलीच पाहिजे. कारण इथे भावाचा फरक आहे. एक म्हणजे वेळ अजून 10-15 मिनिटं आहे ना. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक उल्लेख आहे. एक माझ्यासारखा असतो की जो रोज तो महाराजांकडे जातो की महाराज मी गेले 12 वर्ष झाली गुरुचरित्र वाचतोय, परंतु अजून दत्त महाराजांचा काहीच दृष्टांत नाही मला. आणि मग त्यावेळेला महाराज विचारतो करतो काय दिवसभर? मग ते सांगतो मी हे अमुक करतो, मग सकाळी आंघोळ करतो, पूजा करतो, देवाची आरती करतो, वाचन गुरुचरित्र करतो, मग मी माझ्या नोकरीला जातो, येताना मग काय करतो, येताना मी देवासाठी फुलं आणतो, हे करतो. त्यामध्ये एक मग महाराज म्हणतात की एक सांगायचा तो राहिलास. तर म्हणे काय करू? म्हणे तू देवाला जेव्हा फुलं आणतोस तेव्हा तू बायकोला वेणी पण आणतो, गजरा पण आणतोस, पण म्हणे मी काही ते चूक नाही. पण ज्या वेळेला देवाचा फुलपुडा तो बांधून देतो तो देईल तसा पिशवीत टाकतोस. पण बायकोची वेणी आहे ती पहिल्यांदा बघतो त्याचं फुल चांगलं आहे ना, ताजी आहे ना, त्याची ती जर आहे ती पडलेली नाही ना, वासाची आहे ना, आणि मग त्याच्यातली 10 पाहतो, त्यातली एक निवडतो आणि मग बोलतो ही द्या. तर म्हणे इथं चुकतोय, भाग इथं कमी पडतोय. देवाला आम्ही होईल ते देतोय, येईल ते हातामध्ये देतोय, आणि प्रपंचासाठी मात्र आम्ही उत्तम ते. आणि म्हणून ज्यावेळेला आम्हाला आम्ही हा मान सन्मान करतो. आपण जर बाजारात गेला पूजा साहित्याच्या, तर पूजेच्या खारका सुपाऱ्या वेगळ्या मिळतात, बारीक असतात किडलेल्या. पूजेचे नारळ वेगळे मिळतात, पूजेच्या खोबऱ्याच्या वाट्या बारक्या मिळतात. मग भाव, मग देव तरी आम्हाला का बरं चांगलं का देईल? तुम्ही देताना, आपण देताना देवाला असं करतोय, तर परमेश्वर स्वामी महाराज सुद्धा ते किडलेलंच देणार आणि मग म्हणणार आमची पोरं आमचं ऐकत नाही. म्हणून आम्हाला जर प्रपंच करायचा तर हा निष्काम सेवेने आणि आम्हाला उत्तम ते देईल. आणि म्हणून असा जो पंचमहायज्ञ आहे तो गीतेमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेला आहे, तो आम्हाला करणं अपेक्षित आहे. मग आता प्रपंच आणि परमार्थ, आता हा दुसरा भाग. आता मगाशी आपण म्हटलं की मरावं कसं, हे सुद्धा आम्हाला गीता सांगते. आणि मग पुढे 8व्या अध्यायामध्ये मरावं कसं आणि मरताना काय परिस्थिती असेल तर गती मिळते ह्याचं वर्णन भगवंत करतात. आणि मग मरावं कसं, तर योग्यांचं मरण सुद्धा त्याचं वर्णन केलेलं आहे की योगी काय करतो, तर तो सिद्धासनामध्ये बसतो आणि आपला सर्व प्राण जो आहे तो भुरकुटी मध्यामध्ये एकत्रित करतो आणि मग ओंकाराचा ध्वनी करून तो आपला हा देह सोडतो. स्वामींचं आपण जर देह समाधी ज्यावेळेला निर्वाणाचा प्रसंग ऐकला तर त्यामध्ये आपल्याला दिसतं, वाचायला मिळतं की योगी समाधी कशी घेतात, ते देह कसा सोडतात. पण आम्ही कुठं संसारी, आम्ही कुठं आमचा देह. त्यावेळेला भगवंत पुढे 2 अवस्था सांगतात, 2 मार्ग सांगतात. एक मार्ग आहे की त्या मार्गाने जर देह गेला तर डायरेक्ट मुक्ती आहे, आणि दुसऱ्या मार्गाने जर गेला तर चंद्रलोक म्हणजे पितृलोक. मग त्या पितृलोकात गेलं की परत खाली येईल. पितृलोक म्हणजे काय, तर केसरी बरोबर 15 दिवसाची युरोप जायचं, विजा घ्यायचा 15 दिवसाचा, युरोपला जायचं परत यायचं.
तसं ते स्वर्गात जायचं, जेवढं पुण्य असेल तेवढं जायचं, स्वर्गात भोग घ्यायचे, परत जन्माला पृथ्वीवर यायचं, विजा संपला की परत खाली यायचं. पण जर मोक्ष पाहिजे असेल, मुक्ती, कैलासपद पाहिजे असेल, वैकुंठपद पाहिजे असेल, मुक्ती पाहिजे असेल, तर मग त्याला अर्चिरा मार्ग आणि धूम्र मार्ग असे 2 मार्ग गीतेमध्ये 18 अध्यायात सांगितलेले. तर त्याच्यामध्ये अग्निज्योती रहस्य शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्त प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. याचा साधा अगदी थोडक्यात अर्थ सांगतो की देहामध्ये अग्नी प्रज्वलित आहे. आपल्या आजूबाजूला आपल्या घरातलं कोणतरी गेलं असेल त्यावेळेला त्याची परिस्थिती बघा. काही लोकांचं शरीर थंड पडलेलं असतं, कफ साठलेला असतो, श्वास घेता येत नसतो, कारण का तर अग्नी कमी झालेला असतो. पण अग्नी आहे शरीरामध्ये, अर्थात चलनवलन, आपण म्हणतो ना चालता बोलता गेला, म्हणजे शरीरामध्ये अग्नी आहे. आणि असा अग्नी शरीरामध्ये आहे. आणि बाहेर काय तर शुक्ल षण्मासा उत्तरायणम, उत्तरायण आहे. उत्तरायणाचे 6 मास, षण्मास, त्याच्यामध्ये शुक्ल पक्ष आहे. म्हणजे उत्तरायणामध्ये शुक्ल पक्षात जर देह पडला, मरण आलं, तर तो डायरेक्ट त्याला गती मिळते. पण दुसरा मार्ग सांगितला आहे. दुसरा काय, धूमो रात्री तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायणम. दक्षिणायनाचे 6 महिने, त्यातले मध्य पक्ष. आणि रात्री जर मृत्यू आला तर मग काय, तो पितृलोकाला जातो आणि मग तिथून परत तो जन्माला खाली येतो. आता घरी जाऊन कोणाच्या तिथे शोधत बसू नका, प्रत्येक जण आपापल्या कर्माने गेलेला आहे. तर असा मार्ग सांगितला आहे. परंतु भगवंत सांगतात की मग आता तुम्हाला आम्हाला प्रश्न पडेल की आता हे आम्हाला कसं निवडायचं. आम्हाला तर मरायचं उत्तरायण आहे, पण आता ते कसं शक्य आहे. भीष्म होते, उत्तरायणाची वाट पाहिली त्यांनी आणि मग उत्तरायणात त्यांनी देह सोडलेला आहे. पण आम्हाला ते काही, ती सध्या आम्हाला तो चॉईस काय आम्हाला नाही. मग त्या अर्जुनाला सुद्धा प्रश्न पडला की देवा हे कसं व्हायचं. आणि म्हणून मग अर्जुन म्हणतो इंद्रिया अनघडू पडलिया. बघा, इंद्रिया अनघडू पडलिया म्हणजे इंद्रिय सगळे आता बाद झाली. आता बोलता येत नाही, पाणी तोंडात घातलं तर ते उघड पायात पडतोय, हात वर उठत नाहीये, डोळ्यांनी समोर कोण आलं तर ओळखता येत नाही. इंद्रिया अनघडू पडलिया, जीविताचे सुख बुडालिया. जगतोय का मरतोय ते सुख जे आहे ते बुडालंय. आतू बाहेर उघडलिया मृत्यू चिन्हे. आता मृत्यूची चिन्ह दिसायला लागलेली आहेत. आणि मग तेवेळी बसवेची गवणे. आणि मग त्यावेळेला कधी आम्ही सिद्धासनात बसवायचं, अर्जुन विचारतो बघा. तेवेळी बसवेची कवणे, मग कवणी निरोधी करणे. तो श्वास कधी निरोध करायचा, तो प्राण कुठं मस्तकात आणायचा, तेथे कायाचे अंत करणे प्रणव स्मरावा. तिथे कधी ओंकार कुणी म्हणावा. तुम्हाला आम्हाला प्रश्न तोच अर्जुना पडलाय की आता मरण जवळ आले आणि मग तुम्ही सांगताय मरण इथे आता ओंकार करा, हे करा, ते करा, सिद्धासनात बसा. ते कधी आहे. आज जर हॉस्पिटलला ॲडमिट केलं तर तिथं स्वामीचं तीर्थ सुद्धा घोटभर पाजू देत नाही. आणि मग हे कधी करायचं. आणि मग त्यावेळेला भगवंत सांगतात काळजी करू नकोस, त्यासाठी मी उपाय सांगतो तुला. आणि मग तो उपाय भगवंत सांगतात तरिका ऐसिया ध्वनी झणी थारा देसी हो मणी, पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. ही अर्धी ओळी महत्वाची. पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय. जो माझी नित्य सेवा करतो त्याच्या आयुष्याच्या शेवटी मी त्याचा सेवक होतो. म्हणजे ज्या वेळेला आम्ही नित्यसेवा, अर्थात आम्हाला जी सांगितलेली नित्यसेवा आमची, जो आयुष्यभर भगवंताचं स्मरण करतोय, जो आयुष्यभर भगवंताची सेवा करतोय, त्याच्या अंतिम घडीला भगवंत स्वतः त्या साधकाच्या, त्या भक्ताच्या, त्या सेवेकराच्या सेवेसाठी म्हणून हजर असतात. आणि म्हणून असे अनेक प्रसंग आहेत की जिथे स्वामी महाराज शेवटी उपस्थित राहिलेले. अगदी डोळ्यासमोर पाहिलेला प्रसंग सांगतो. महर्षीनगर केंद्रामध्ये ते केंद्र असं पुढे अंगण असंच आपल्यासारखी शेड आणि शेजारी घरं आहेत. तिथे एक गायकवाड नावाचं कुटुंब होतं. आणि त्यांच्या घरामध्ये एक मुलगी जी होती ती जन्मताच ती पंगू होती, म्हणजे तिला चालता येत नव्हतं. ती आयुष्यभर एका जागी बसलेली होती. त्या आईने आयुष्यभर तिचं केलं सगळं, तिला उठवायचं, आंघोळ पांघोळ सगळं, म्हणजे आयुष्यभर. आणि जवळजवळ ती 25 वर्ष जगली. त्या आईने 25 वर्ष त्या मुलीची सेवा केली. दिसायला खूप सुंदर, केस बसली तर केसेचे त्याची वेळीची खाली जमिनीवर लोळायचे एवढे केस काळेभोर. आणि ती जिथं बसलेली असायची तिथून बरोबर त्या खिडकीतून स्वामींचं केंद्र दिसायचं, फोटो दिसायचा. आणि आरती रोज तिला मिळायची. शेवटच्या काळामध्ये तिची सगळी तिचे
इंद्रिय जी आहे ती गलित गात्र झाली, म्हणजे ती खाली झोपली एका कुशीवर तरी ती तो खांदा जो आहे तो ठिसूळ व्हायचा आणि फ्रॅक्चर व्हायचं, इतकी तिची अवस्था झाली. आणि अशा अवस्थेमध्ये तिने 1.25 लाख महामृत्युंजय जप केला, 6 लाख श्री स्वामी समर्थ जप केला, गायत्री जप केला 1.25 लाख. आणि ज्यावेळेला तिने देह सोडला, आजही आमच्या अंगावर काटा येतो. तिची आई आजही डोळ्यात म्हणून पाणी येऊन सांगते की आई, तिने जेव्हा देह सोडला त्यावेळेला ती सांगते की आई, मला स्वामी महाराज द्यायला आले. फार नाही, अगदी 5-7-8 वर्षापूर्वीची घटना आहे ही. आणि म्हणून सेवक उभं होईल. पण केव्हा आम्हाला वाटतं आम्ही बस स्टँडला उभं आहे आणि बस बराच वेळ झाली नाही, स्वामी महाराज बस पाठवा. एवढ्यासाठी नित्य सेवा, स्वामी सेवा नाही करायची. स्वामी सेवा कशासाठी करायची? हा शेवटचा प्रवास आहे, ही शेवटची बस आहे ना, ही व्यवस्थित मिळाली पाहिजे. आणि म्हणून मग नित्य सेवा. आणि म्हणून जो नित्य सेवा करतोय, मग आम्हाला माऊलींनी, ब्रह्मभूत दादांनी आम्हाला नित्य सेवा दिलेली, स्वामींची सेवा दिलेली, ती आम्हाला नित्य केली पाहिजे. त्यावेळेला स्वामी महाराज आमच्या अंतिम घडीला, शेवटचा दिवस गोड व्हावा, तो गोड करायला तिथे नक्की हजर राहणार आहे. आणि म्हणून हा जो गोड करत असताना पण नित्य सेवेला मी निरानी सेवकू होईल, ही नित्य सेवा आमची नियमितपणे झाली पाहिजे. आता ती कशी झाली पाहिजे हे मला वाटतं मागच्या 2-3 सप्ताहामध्ये मी सांगितलेलं आहे. त्याच्यातला अजून एक मुद्दा सांगतो आता, फक्त नवीन, जो मग मी मागे सांगितलेला नाही. जे आता आपल्या नवीन लोक आहेत, पहिला एक मुद्दा सांगतो, नित्य सेवा. आता एक प्रश्न फक्त हात वर करून सांगा फक्त, आपल्याला 11 माळी 3 अध्याय करायला किती वेळ लागतो? किती वेळ लागेल? हा, अर्धा तास, पण पाऊण तास, अजून पण पाऊण तासापेक्षा जास्त, कदाचित पाऊण तासापेक्षा कमीच लागत असेल. गंमत आहे. एक तुम्ही मार्ग बघा, जेवढा सेवेकरी जुना तेवढ्या त्याला नित्य सेवा करायला वेळ कमी लागतो, कारण तो फास्ट करतो. आपण साधं जेवतो, जेवताना काय सांगतो पोरांना? सावकाश जेव, तर ते पचणार आहे. तशी ती नित्य सेवा जी आहे ती सावकाश केली पाहिजे. 2004 साली सारसबाग केंद्रामध्ये एक शिबिर झालं होतं, आणि त्या शिबिराला नगरमधून एक थेटे मामा म्हणून एक ज्येष्ठ सेवेकरी मार्गदर्शनाला आले होते. ते पत्रिका खूप छान बघायचे, म्हणजे त्यामुळे त्यांच्याकडे प्रश्नोत्तराला खूप गरज होती. आणि त्यांनी मार्गदर्शन करताना पुण्या मुंबईचे आपल्यासारखे सेवेकरी, ज्येष्ठ सेवेकरी नित्य सेवा कशी करतात ते त्यांनी सांगितलं होतं. त्यांनी अशी गळ्यातली माळ काढली आणि आता 11 माळी जप करायचा आहे. बघा, माळा मोजा आता. एक श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी झाले 11 झाली. तर ही 11 माळी सेवा आहे का? किंवा हा 3 अध्याय आहे का? तर रवंथ करता आलं पाहिजे. कशाचं? त्या स्वामीचं नामाचं, त्या ओवीतलं आम्ही जे काय वाचतोय त्या ओवीचं रवंथ झालं पाहिजे, त्याचं चिंतन झालं पाहिजे. जेवढा जुना सेवेकरी तेवढी नित्यसेवेला वेळ जास्त लागला पाहिजे. आणि म्हणून वेळ लागणं. आता मगाशी आपले मगाशी म्हटले नवीन सेवेकरी बरेच आहेत. एकीकडे मी बोलतोय, ऐकतायत, दुसरीकडे हातात माळ आहे, माझ्याकडे बघत माळ असे हात वर करून माळ करतायत. ही नित्य सेवा नाही, हा जप नाही, ही फक्त माळ ओढणं आहे. तर जो प्रत्येक मण्याला एक श्री स्वामी समर्थ झाला पाहिजे, तो आता शॉर्टकटचा जमाना आहे, त्यामुळे कोणी हल्ली श्री स्वामी समर्थ पण म्हणत नाही. व्हॉट्सअपला मेसेज टाकतात SSS. तर श्री स्वामी समर्थ षडाक्षरी मंत्र आहे. हा षडाक्षरी मंत्र हा शांतपणे, सावकाश. आता तो जर विषय काढला तर अजून अर्धा-पाऊण तास जाईल, त्यामुळे तो विषय काढत नाही. कारण तो जप करताना मध्यमा वैखरी आमची ही जी वाणी आहे ते एकेका वाणीतून वेगवेगळा जप झाला पाहिजे. आम्ही माईकवरून म्हणतो तो आमची वैखरी वाणी झाली, दुसऱ्याला ऐकून येत आहे. दुसरी आहे मध्यमा, कमी आवाजामध्ये शेजारच्याला ऐकू जाईल एवढ्याच आवाजामध्ये अगदी असा जप करणं. त्या पुढची परा आहे, पश्यंती आहे. पश्यंती म्हणजे फक्त स्वतःला ऐकू येईल. आणि परा त्याच्यामध्ये ओठ हलवायचा नाही, जीव हलवायची नाही, असं श्री स्वामी समर्थ करायचं.
बघा, अशी जर माळ करायची म्हटली तर एका माळेला 10 मिनिटं तुम्ही कमी लागतात. जीभ हलवायची नाही, ओठ हलवायचा नाही, तोंड बंद करून. आणि पुढची शेवटची जी आहे ती परावाणी. ती परावाणीतून जप आपण करायचाच नसतो. परावाणीमध्ये जप आपोआप होत असतो. हा होत कोणाचा होता? गुरुबा त्यांचा होत होता. त्याची हाडं सुद्धा जप करत होती पांडुरंगाची. जनाबाईंच्या ज्या थापलेल्या शेणाच्या गोवऱ्या होत्या, त्या गोवऱ्यातून विठ्ठलाचा जप होत होता. गोंदवलेकर महाराज असतील, त्याच्या पोटरीला त्यांनी सांगितलं, एक महिला सेवेकरी होती, तिला म्हटले पोटरीला कान लाव. आणि ज्यावेळेला कान लावला त्यावेळेला त्याच्यातून श्रीराम जय राम जय जय राम ऐकायला यायला लागले. तो जप आपण करायचाच नसतो, तो आपोआप होतो. आणि म्हणून तो फार मोठा वेगळा विषय. परंतु शांतपणे तो जो अध्याय असेल, ते जप असेल, तो शांतपणे झाला पाहिजे. त्यावेळेला आमचं लक्ष जे आहे ते आमचं स्वामी महाराजांकडे लागलं पाहिजे. मी कायम एक उदाहरण देत असतो. मध्ये इथे सुद्धा 2-3 वेळा दिलेलं आहे. एकदा आम्ही एका सेवेकऱ्यांच्या घरी गेलो. संध्याकाळची वेळ होती आणि त्या ताई देवासमोर नित्यसेवा करत होत्या, जप करत होत्या. बाहेरच देवघर होतं, त्यामुळे शेजारी बसलो. डोळे मिटून ते जप करत असताना हळू हातांमध्ये माळ फिरत होती आणि त्या गालामध्ये हसत होत्या. डोळे बंद होते. त्याचं झाल्यानंतर मी त्यांना विचारलं, ताई खूप छान नित्यसेवा करत होता, बहुतेक तुम्ही तुमचा आणि स्वामींचा संवाद जणू काही चालू होता की काय असं वाटत होतं. ती म्हणते, कसला डोंगराचा संवाद? ती श्री आणि कोणती जान्हवी, ती जान्हवी त्या श्रीला हो म्हटली, ते मला तिथं आठवलं आणि त्यामुळे मला हसायला आलं. आता मग ही नित्यसेवा झाली का? आमचा तो जप आम्ही कोणाचा केला? स्वामींचा केला तर त्याच्या जान्हवीचा केला. आणि म्हणून नित्यसेवा, त्यामध्ये 11 माळी आहेत. या 11 माळी जप आहे, 3 अध्याय आहेत. अत्यंत शांतपणे, जितका जास्त वेळ लागेल तितका वेळ आपण घेतला पाहिजे. आणि म्हणून असा हा नित्यसेवा जर आम्ही केली तर महाराजांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की शेवटी मी तुमचाच सेवक होईल. आणि म्हणून अशी ही गीता आणि स्वामीचरित्र ते आम्हाला एकत्र जर आम्हाला करायचं असेल, 1 तास, मला वाटतं 1 तास झाला, तिथे थांबतो. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी, स्वामी महाराजांच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करतो आणि इथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ. 2 मिनिट देतो. हिरण म्हणजे गणपती, बरोबर? त्याच्यामुळे त्याच्याकडे विद्या आणि ज्ञान नक्कीच असणार आहे. आणि आपण गुरुचरित्र वाचतोय. मागच्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी सरस्वती महाराजांना श्रीकृष्ण आरतीला अनेक रूप दाखवले होते. तसं हिरम हा प्रत्येक सप्ताहाला वेगवेगळे रूप दाखवतो आपल्याला. जशी कृष्णाने अर्जुनाला गीता समजून सांगितली ना, तसंच आज काही आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं आपण स्वामी स्तवन केलं तरी आरती गीता वाचता पुण्य भेटणार. आणि पंचमहायज्ञ केले